श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, सगळ्या स्वामी भक्तांनी, माझ्या सगळ्या बंधू भगिनींनी महाराजांच्या प्रकट दिनाचं निमित्त साधून सेवेला सुरुवात केलेलीच असेल. काही जणांनी 21 दिवसाची, काही जणांनी 11 दिवसाची या सेवेला सुरुवात केलेली असेल, तर काही जणांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाला सुरुवात केलेली असेल किंवा करणार असतील. तर सगळे ज्या त्या परीने, म्हणजे आपापल्या परीने प्रत्येक जण फुल नाही फुलाची पाकळी आपण महाराजांच्या सेवेत देत असतो. कारण महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी काही दिवाळीपेक्षा कमी नाही. त्यामुळे आपण वर्षभर महाराजांच्या प्रकट दिवसाची वाट पाहत असतो. कारण या दिवसामध्ये, ह्या काळामध्ये आपल्याला महाराजांच्या सेवा करायची असतात, महाराजांच्या सानिध्यात राहायचं असतं. तर आपल्याला 21 दिवसाची, 11 दिवसाची सेवा करणं ज्यांना शक्य झालेली नाही, तर त्यांनी आता महाराजांची सेवा कशी करायची आहे, कोणती करायची आहे, किंवा ती केल्यानंतर त्यांना फलप्राप्ती होते का, त्यासाठी नियम काय आहेत, त्या कुणी करायच्या आहेत, तर ह्या सगळ्या माहितीचं सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे ह्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. मी खाली लिंक देते, आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. भलं आपल्याला जास्त पाठ करणं शक्य झालं नाही, भलं आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करणं शक्य झालं नाही, तरी सुद्धा तुम्ही एक पाठ करू शकता. कारण फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला महाराजांना सेवेच्या स्वरूपात द्यायची आहे. कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. त्याच पद्धतीनं तुम्हाला खरंच 21 दिवसाचा सेवा शक्य झाल्या नाहीत, तर अशा वेळेस काहीतरी महाराजांना समर्पित करायचे, महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण महाराजांनी खूप काही आपल्याला दिलेलं आहे, जे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आणि निस्वार्थ भावाने महाराजांनी दिलेलं आहे. आपल्याकडून कसलीच अपेक्षा महाराज करत नाहीत. फक्त आपला शुद्ध भाव महाराजांना प्रिय आहे. त्यामुळे शुद्ध भावापोटी तुम्हाला जेवढ्या शक्य झाल्या तेवढ्या तुम्ही सेवा करा. कमी झाल्या असतील तर कमी आहेत म्हणून मनात खंत व्यक्त करू नका, आणि जास्त झाल्यात म्हणून मनामध्ये कुठलाही अहंकार आणू नका. कारण महाराजांच्या ठिकाणी सगळे सारखेच आहेत. तुम्ही भले जास्त सेवा केलात किंवा कमी सेवा केलात, तरी तुम्ही किती शुद्ध भावापोटी सेवा केलात हे महाराजांना खूप प्रिय आहे. तर निश्चितच सगळ्या स्वामी भक्तांनी सेवा सुरू केलेल्या आहेत. जे नवखे आहेत, ज्यांना सेवा सुरू करायच्यात, तर त्यांनी आवर्जून उद्या गुरुवारपासून सेवेला सुरुवात करा. तर निश्चित तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.